नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा या पेपरमधील बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा या ठिकाणी काय विचारला आहे, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील. वाई ते बघा महाबळेश्वर या ठिकाणी पसरणी घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, दादर ते बघा सावंतवाडी यांच्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस धावते, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची बघा स्थापना सन 1998 या वर्षी झाली होती, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, तुतीकोरीन. बघा तुतीकोरीन हे भारतामधलं एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, मौदा बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांनी सांगायचं या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विचारले पहा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता असेल, नंदुरबार जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बघा बंगालची फाळणी केव्हा झाली होती, तर सन 1905 बघा बंगालची फाळणी झाली होती. तर बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 1911 बघा या वर्षी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 खालील पर्यायापैकी या ठिकाणी विसंगत पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत पहा, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, कृष्णा. या ठिकाणी आपला विसंगत या ठिकाणी पर्याय ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे पहा, कृष्णा नदी या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. बघा दमनगंगा, सूर्या, वैतरणा बघा या ठिकाणी या कोकणामधल्या नद्या आहेत, तर कृष्णा बघा ही नदी कोकणामधली नदी नाही. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. सन 1980 या वर्षी बीजेपीची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा हमाल या पदासाठी महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, गुजरातमधील खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? बघा सर्वांनी सांगायचं आहे खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सन 1918 बघा या वर्षी खेडा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय, औद्योगिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सर्वांनी सांगायचा योग्य प्रयत्न करायचा आहे. औद्योगिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. न्यायमूर्ती रानडे बघा यांनी औद्योगिक परिषद बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर बघा आद्यकवी मुकुंदराज बघा यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, इंडियन ओपिनियन या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोण चालवत होते? तर महात्मा गांधी पहा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र चालवत होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयोग यांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोग यांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली होती? बघा भारतीय निवडणूक आयोग बघा यांचं कलम 324 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? नारायण बघा लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर राजकोट बघा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आटाकामा वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे आटाकामाचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये कोणतं वाळवंट आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. इथं काय विचारलंय? आटाकामाचे वाळवंट. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. आटाकामाचे बघा वाळवंट हे दक्षिण अमेरिकेमधलं वाळवंट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 पहा काय विचारलाय, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लखनौ या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर सन 1923 या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा झालेला करार आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. गांधी आयर्वियन करार कोणत्या वर्षी झाला होता? तर सन 1931 या वर्षी गांधी आयर्वियन करार झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर संघटनेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गदर संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी पहा गदर संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कलम 81 नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 81 नुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, कलम 81 नुसार या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे लोकसभा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, भारत बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, साम्यवादी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. बघा भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 28 बघा फेब्रुवारी या दिवशी जागतिक विज्ञान दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, जागतिक बँकेचं मुख्यालय. वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन. बघा जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, वॉशिंग्टन बघा या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा RBI बघा सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातली पहिली बँक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? बघा मानवाचं शास्त्रीय नाव काय असेल? होमोसॅपियन. होमोसॅपियन बघा हे मानवाचे शास्त्रीय नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वयाच्या कोणत्या वर्षानंतर दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात? वयाच्या कोणत्या वर्षानंतर? तर वयाच्या 7 वर्षानंतर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलाय? अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, लहान आतडे बघा या ठिकाणी अन्नाचं संपूर्ण पचन होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हिटॅमिन B9. बघा व्हिटॅमिन B9चं बघा शास्त्रीय नाव कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? व्हिटॅमिन बीचं या ठिकाणी शास्त्रीय नाव कोणतं असेल? बघा फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन बीचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंडू रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? बघा पंडू रोग कशाच्या अभावामुळे निर्माण होणारा रोग आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंडू रोग बघा हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? डेन्मार्कची राजधानी बघा कोणती असेल? डेन्मार्कची राजधानी बघा कोपनहेगन. डेन्मार्क या देशाची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर बघा युरी गागारिन अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? बघा प्रश्न क्रमांक 33 या ठिकाणी काय विचारलाय? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंडित रविशंकर बघा हे सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? युनेस्कोचे मुख्यालय. युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल? वॉशिंग्टन, पॅरिस, जिनिव्हा, रोम. युनेस्कोचे मुख्यालय बघा पॅरिस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कलम 80 मध्ये कोणत्या पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कलम 80 मध्ये राज्यसभा या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी काय? क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? तर सन 1942 या वर्षी भारतामध्ये क्रिप्स मिशन आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी कोणी दिली होती?
महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी कोणी दिली होती? तर अशी उपाधी बघा या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन यांनी दिली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.